नमस्कार मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इंग्लिशचा पेपर। मित्रांनो, हा पेपर TCS IBPS पॅटर्नचा आधार घेऊन तयार केलेला आहे आणि या पेपरचा उपयोग तुम्हाला तलाठी भरती असेल, जिल्हा परिषद, वनरक्षक, महानगरपालिका, धर्मादाय आयुक्त, भूमी अभिलेख किंवा इतर सरळ सेवा ज्या की TCS IBPS पॅटर्नचा आढावा घेऊन बनवलेल्या असतील आणि हा पेपर PYQ TCS आहे, त्यामुळे नक्कीच तुम्हाला याचा उपयोग प्रत्येक परीक्षेमध्ये उपयोग होणार आहे। चला तर मित्रांनो, वेळ न दवडता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा मित्रांनो, पहिला प्रश्न आपल्याकडे, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द वर्ड इन ब्रॅकेट्स टू फिल इन द ब्लँक। बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम, मित्रांनो विरुद्धार्थी शब्द फाइंड आउट करायचा। कुठल्या शब्दाचा पण ऑफ द वर्ड इन ब्रॅकेट, असा शब्द जो ब्रॅकेट मध्ये दिलेला आहे त्याचा विरुद्धार्थी शब्द तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे। सर्वप्रथम आपण वाचूया की बाबा नेमकं स्टेटमेंट काय दिले। बघा, रिंकी हॅड डॅश डॅश ब्रॅकेटमध्ये ॲक्सेप्टेड द इन्व्हिटेशन बट रिग्रेटेड बीइंग होम अलोन। बघा, रिंकी हॅड ॲक्सेप्टेड हा जर प्रश्न मित्रांनो दोन पद्धतीने सोडवता येईल। एक तर तुम्ही पूर्ण सेंटेन्स वाचून घ्या, बऱ्याच वेळा समजा एखाद्या शब्दाचा अर्थ कळाला नाही तर पूर्ण सेंटेन्स वाचायचा, परंतु ॲक्सेप्ट सोपा शब्द आहे। ॲक्सेप्टचा अर्थ होतो स्वीकारणे। मग असा शब्द जो की नाकारणे सांगतो म्हणजे तो त्याचा अँटोनिम विरुद्धार्थी शब्द होतो। मग इथे बघा, रिगार्डेडचा अर्थ होतो काय, संबंधित असणं। रिप्लायडचा अर्थ काय होतो, एखाद्या गोष्टीचं प्रत्युत्तर देणे। रिटर्नचा अर्थ काय होतो, वापस येणं। आणि रिफ्यूजचा अर्थ होतो नाकारणे। मग ॲक्सेप्टेड म्हणजे स्वीकारणे, तर रिफ्यूज म्हणजे नाकारणे, मग विरुद्धार्थी झाला। आता इथे आपण पुटअप करूया, सेंटेन्स कंप्लीट होतंय का बघा। रिंकी हॅड रिफ्यूज द इन्व्हिटेशन। रिंकीने काय केलं, ते इन्व्हिटेशन, ते आमंत्रण जे आलं होतं ते तिने काय केलं, रिफ्यूज केलं, नाकारलं। परंतु तिला नंतर रिग्रेट झाला, पश्चाताप झाला, कशाचा, बीइंग होम अलोन। म्हणजे ज्या सर्व मैत्रिणी कार्यक्रमाला गेलेल्या होत्या आणि तिला वाटलं की आता मी जाऊ नये, परंतु तिने नाकारलं, पहिल्यांदा रिफ्यूज केलं, नाकारलं, मग नंतर तिला त्याचा रिग्रेट झाला, पश्चाताप झाला। मग मित्रांनो, ॲक्सेप्टचा विरुद्धार्थी शब्द झाला रिफ्यूज, जे की तुमचा करेक्ट आन्सर आहे। ओके, चला पुढे जाऊया। क्वेश्चन नंबर 2, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिवन इडियम। मित्रांनो, इडियम मन यावरती खूप सारे प्रश्न विचारतात, व्होकॅब्युलरीवरती खूप सारे प्रश्न आहेत। बघा, पोक युअर नोज इनटू समथिंग। पोक युअर नोज इनटू समथिंग म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये नाक, आपण म्हणतो ना चुकीच्या गोष्टीमध्ये नाक लुडबाडू नको, या प्रकारचं आहे की नाही, या पद्धतीने याला असं म्हणूया। बघा, पहिला ऑप्शन काय म्हणतो, प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन टू समवन हु इज आस्किंग फॉर इट। एखाद्या व्यक्तीला माहिती देणं जो की त्यासाठी त्या माहिती विचारत आहे। दुसरा, टीच समवन न्यू स्किल्स विच यू हॅव लर्न्ड। जी तुम्ही कला शिकलेली आहात ती कला इतरांना शिकवणे, टीच करा। इंटरफेअर इन समथिंग दॅट डज नॉट कन्सर्न वन। कन्सर्नचा अर्थ होतो संबंध असणे। बघा, इंटरफेअर इन समथिंग, एखाद्या गोष्टीमध्ये इंटरफेअर करत राहणं, लुडबुड करत राहणं ज्याचा की तुमच्याशी कुठलाही कन्सर्न नाहीये, संबंध नाहीये। म्हणजेच बघा, एखाद्या गोष्टीमध्ये नाक खुपसत राहणं किंवा उगाच विनाकारण लुडबुड करत राहणं, याला म्हणूया पोक युअर नोज इनटू समथिंग। मग मित्रांनो, चौथं वाचायची गरज नाही, तिसरंच आपल्याला आन्सर सापडलेलं आहे। ओके, चला पुढचा प्रश्न, फिल इन द ब्लँक विथ द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन। वाचूया काय दिलं। ॲट 8 PM टुमारो दे डॅश डॅश अ मूवी ॲट द सिनेमा। पहिला दिलाय विल बी वॉचिंग, दुसरा दिलाय आर वॉचिंग, तिसरा दिलाय विल वॉच आणि चौथा दिलाय वॉचेस। तर उत्तर काय असेल तुम्ही सांगा। ओके, आता बघा, ॲट 8 PM टुमारो, मित्रांनो टुमारो दिलंय म्हणजे अशी रचना जी भविष्य काळामध्ये घडेल। मग येथे दोन पर्याय येऊ शकतात आपल्याकडे। ओके, म्हणजे सिंपल फ्युचर येईल, फ्युचर कंटिन्युअस येईल, फ्युचर परफेक्ट येईल, या प्रकारचे ऑप्शन येऊ शकतील। म्हणून मित्रांनो आपण कट करूया। बघा, आर वॉचिंग प्रेझेंट कंटिन्युअस सांगतं म्हणजे सेकंड ऑप्शन चुकलाय। वॉचेस आहे की नाही, सिंपल प्रेझेंट असतं तर वॉचेस आहे की नाही, चुकला इथे। पण दिलाय ॲट 8 PM टुमारो म्हणजे उद्या 8 वाजता आहे की नाही, उद्या सायंकाळी 8 वाजता। ओके, दे विल बी वॉचिंग अ मूवी ॲट द सिनेमा म्हणजे उद्या सायंकाळी 8 वाजता ते चित्रपट पाहायला जात असतील। मित्रांनो, इथे फ्युचर कंटिन्युअस टेन्स झालाय। फ्युचर कंटिन्युअस काय म्हणतो, अशी घटना जी भविष्य काळामध्ये एका विशिष्ट वेळेला चालू असेल। परत एकदा ऐका, अशी घटना जी भविष्य काळामध्ये एका विशिष्ट वेळेला चालू असेल तेथे फ्युचर कंटिन्युअस टेन्स वापरायचा आणि फ्युचर कंटिन्युअसचा फॉर्म्युला येतो सब्जेक्ट प्लस शाल बी और विल बी प्लस वर्ब प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट। आता इथे बघा ना काय दिलाय, एका विशिष्ट वेळी सुरू झालेली असेल, कधी सुरू व्हायली, 8 वाजता।
आहे का नाही. मग उद्या सायंकाळी 8 वाजता ते चित्रपट पाहत असतील असं वाक्य आहे. मग इथे बघा हे क्वेश्चन जो आन्सर नंबर 1 आहे, ऑप्शन नंबर 1 तो इथे ॲक्युरेट तिथे बसतो, म्हणून आपलं ऑप्शन नंबर 1 हे बरोबर आलेलं आहे. आता प्रश्न पडला असेल विल वॉच का नाही. मग मित्रांनो सिंपल फ्युचर म्हणतो अशी घटना जी भविष्य काळामध्ये घडेल. इट इज यूज टू एक्सप्रेस अन ॲक्शन विच विल हॅपन इन द फ्युचर. दिलंय का इथे टायमिंग, कधी घडेल, उद्या घडेल, परवा घडेल, आहे की नाही. म्हणजे काही टायमिंग वगैरे दिलाय का, नाहीये. पण इथे काय टायमिंग दिलाय, 8 वाजता चालू होईल. म्हणजे अशी घटना भविष्य काळात एका विशिष्ट वेळी चालू होईल, आहे का नाही. त्यामुळे फ्युचर कंटिन्युअस म्हणून ऑप्शन नंबर 1 हे बरोबर आलेलं आहे. पुढे जाऊया. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. विरुद्धार्थी शब्द. वर्ड आहे ग्रॅज्युअल. ग्रॅज्युअलचा अर्थ होतो एखादी क्रिया हळूहळू करणे, हळूहळू काम करणे, त्याला ग्रॅज्युअल असं आपण म्हणतो. किंवा एखादी गोष्ट, वाढ आहे समजा, ट्री आहे, झाड आहे, तर झाडाची ग्रोथ कशी व्हायली, ग्रॅज्युअल व्हायली, हळूहळू ग्रोथ व्हायली त्याची, आहे की नाही. ग्रॅज्युअली ग्रोथ आहे त्याची. आता ग्रॅज्युअल म्हणजे हळूहळू. मग असा शब्द शोधा की जो काय सांगेल की अतिवेगाने एखादी गोष्ट होते. पहिलं ऑप्शन म्हणतो फ्रिक्वंट म्हणजे वारंवार. दुसरं म्हणतो सडन, अचानकपणे येऊ शकतं ऑप्शन. तिसरं आहे कॉमन म्हणजे सामान्य. आणि चौथं म्हणजे कंटिन्यू, चालू राहणे. मग ग्रॅज्युअल म्हणजे हळूहळू आणि सडन म्हणजे अचानकपणे. मग उरला काय, ऑप्शन नंबर 2 तुमचा करेक्ट आन्सर आहे. पुढे बघा आता. पार्ट ऑफ अ सेंटेन्स आर गिवन बिलो इन जंबल ऑर्डर. अरेंज द पार्ट्स इन द करेक्ट ऑर्डर टू फॉर्म अ मिनिंगफुल सेंटेन्स. ओके. आता बघा मिनिंगफुल सेंटेन्स खाली ABCD ऑप्शन दिलेत. हे तुम्हाला जंबलमध्ये दिलाय. जंबलचा अर्थ होतो खालीवरी करणं, आहे की नाही. मग हे जे ऑप्शन तुम्हाला जंबलमध्ये दिलाय, पॅराजंबल, पॅरेग्राफ काय केलं, जंबल केलाय. तुम्हाला पॅरेग्राफ काय करायचा आहे, सिक्वेन्सने लावायचा आहे. ओके. आता बघा, आता पूर्ण वाचूया आणि मग काय होतं बघा. ए म्हणतो टिल द मिड 60s, आहे का नाही, म्हणजे 60च्या 1960च्या वगैरे त्या दरम्यानच्या असं आपण त्याला म्हणू शकतो. सोयाबीन द लिग्युमिनस ऑइल सीड. सोयाबीन जे आहे की नाही, सोयाबीन द लिग्युमिनस ऑइल सीड. आता लिग्युमिनसचा अर्थ होतो शेंगवर्गीय. म्हणजे असं आपण काय म्हणूया, असं झाड आहे की त्या झाडाच्या ज्या बिया असतात किंवा त्या बिया आपण काय म्हणूया, सोयाबीन कशामध्ये येतं, शेंगामध्ये येतं, शेंगामध्ये. तर लिग्युमिनस ऑइल सीड आहे ज्यापासून तेल बनवलं जातं. ओके. नंतर आलं इन इंडिया, भारतामध्ये. आणि नंतर वॉज हार्डली ग्रो, क्वचितच वाढतं. मग बघा टिल द मिड 16, अचानक टिल पासून वाक्याची सुरुवात होईल का, नाही. म्हणजे पहिला ऑप्शन ए नाही येणार. सोयाबीन द लिग्युमिनस ऑइल सीड हे येऊ शकतं पहिलं. इन इंडिया मध्ये इन इंडिया येईल का, नाही. वॉज हार्डली ग्रो येईल का, नाही येणार. वॉज पासून वाक्याची सुरुवात होईल का, नाही. काहीतरी सब्जेक्ट लागेल ना. मग पहिलं आलं बघा बी पासून झालंय. सोयाबीन द लिग्युमिनस ऑइल सीड. सोयाबीन जे आहे ते कसं आहे, तर एक शेंगवर्गीय किंवा शेंगा असणारं एक आहे, तर एक ऑइल सीड आहे म्हणजे तेल बिया आहेत त्या. ओके. पुढे बघा काय येतं. पुढे सब्जेक्ट झाला आपल्याला कळायला, सोयाबीन आहे. मग नंतर आलं डी जो काय म्हणतो वॉज हार्डली ग्रो, जे की क्वचितच वाढतं. कुठे बघा हार्डली ग्रो कुठे वाढतं, इन इंडिया. म्हणजे BDC आलं, इन इंडिया. मग उरला ए. मग ऑप्शन झालं BDC हे शोधा बरं. मग ऑप्शन नंबर 1 हे आपलं करेक्ट आहे. ही एक पद्धत झाली. किंवा दुसरी पद्धत बघा, तुम्हाला कळालं बी पासून आहे ना सोयाबीन द लिग्युमिनस ऑइल सीड. मग बी पासून सुरू होणारे कोणते ऑप्शन आहेत, आपल्याकडे 2च आहेत. म्हणजे 3rd आणि 4th याला कट करून टाका, उरले 2. मग दुसरा ऑप्शन शोधायचा त्याला. पहिला बी कळाला, नंतर तुम्हाला डी कळाला. ओके. मग ऑप्शन नंबर ए, म्हणजे पुढचे ऑप्शन वाचायची सुद्धा गरज नाहीये. ओके. चला पुढे बघा आता. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम. समानार्थी शब्द शोधायचा. वर्ड आपल्याकडे हेस्टी. हेस्टीचा अर्थ होतो एखादी गोष्ट घाईघाईने करणं, वेगानं करणं. मग वेगानं करणं यासाठी समानार्थी शब्द बघा. एक्सपिडिशियस. एक्सपिडिशियसचा अर्थ होतो वेगानं करणं एखादी गोष्ट, गतीनं करणं. रेस्ट्रिक्टेडचा अर्थ होतो एखादी गोष्टीचा माघार घेणे. आणि लेड बॅक म्हणजेच काय, तर असा व्यक्ती जो की काम आहे, शांत आहे आणि रिलॅक्समध्ये, मग त्याला लेड बॅक असं आपण म्हणतो. माघार घेऊन एकदम शांतपणे रिलॅक्स बसलाय त्याला लेड बॅक. लॉक म्हणजे कुलूप लावणे, बंदिस्त करणं. मग हेस्टी घाईघाईनं करणं याला ऑप्शन एकच, समानार्थी एक्सपिडिशियस. ओके. महत्वाचे वर्ड आहेत, लिहून घे जा. पुढे बघा. Parts of the following sentence have been given as options. Select the option that contain a spelling error. Spelling error चा प्रश्न आहे. If you don't find any error, जर तुम्हाला कुठलीही एरर सापडली नाहीये तर नो एरर हे तुमचं आन्सर असू शकतं. वाचूया पूर्ण वाक्य बघा. His relationship with Tara proved to be extremely beneficial to him emotionally.
याचा अर्थ काय होतो, काही घेणं देणं नाही. आता महत्त्वाचं काय शोधायचं, जे जे अवघड शब्द आहेत ते बघायचे. बघा, रिलेशनशिप RELATIONSHIP आहे का बरोबर, आहे स्पेलिंग. विचची आहे, तारा आहे, प्रूड ह्याचे सुद्धा बरोबर आहे. नंतर आला एक्स्ट्रीमली. इथे डाऊट आहे मित्रांनो. बघा, EXTREMELY एक्स्ट्रीमली डबल ईची गरज नव्हती, म्हणजे इथे डाऊट आहे. मग शोधा ऑप्शन. चला, पहिला ऑप्शन आहे त्याच्यामध्ये एक्स्ट्रीमली डबल ई दिलेला आहे, म्हणजे स्पेल एरर सापडली तुम्हाला. ऑप्शन 1 मध्ये एरर आहे. ओके, चला पुढे बघा. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. माय मदर डॅश डॅश द टेम्पल ऑन एव्हरी फेस्टिवल डे. फर्स्ट म्हणतो ऑप्शन विल व्हिजिट, सेकंड म्हणतो व्हिजिट, थर्ड म्हणतो हॅज व्हिजिट आणि चौथा म्हणतो व्हिजिट्स. मित्रांनो, हा जो वाक्य आहे ना, हा टेन्सनुसार आलेला आहे. आता मित्रांनो, तुम्हाला टेन्सचे रूल माहिती असणं आवश्यक आहे. माहिती नसतील तर आपला टेन्सचा व्हिडिओ बघा, आपल्या चॅनलवरती आहे. बघा, माय मदर डॅश डॅश द टेम्पल ऑन एव्हरी फेस्टिवल डे. आता इथे मित्रांनो बघा, एव्हरी फेस्टिवल डे म्हणजे प्रत्येक सणाच्या दिवसामध्ये माझी आई टेम्पलला, मंदिराला व्हिजिट करते, भेट देते. आता इथे दिलाय एव्हरी फेस्टिवल डे, म्हणजेच काय, तर सिंपल प्रेझेंट असं सांगतो की अशी घटना जी नेहमी घडते, आहे का नाही. इट इज यूज टू एक्सप्रेस रेग्युलर ॲक्टिव्हिटी, हॅबिच्युअल थिंग्स. रेग्युलर ॲक्टिव्हिटी नेहमी घडते, तिची आई काय म्हणते, माझी आई नेहमी मंदिराला भेट देते, आहे का नाही, नेहमी सणासुदीच्या दिवसामध्ये. मग ही काय, तर रेग्युलर ॲक्टिव्हिटीमध्ये आलेलं आहे. मग रेग्युलर ॲक्टिव्हिटीसाठी सिंपल प्रेझेंट सांगतो. मग विल व्हिजिट जर आला तर सिंपल फ्युचर, म्हणजे ऑप्शन चूक झालं. इथे व्हिजिट, ओके, हॅज व्हिजिट तर काहीच नाही आहे, म्हणजे कुठला फॉर्म्युल्यामध्ये बसतच नाही, स्ट्रक्चरच चुकीचं आहे. उरला व्हिजिट आणि व्हिजिट्समध्ये. परत एकदा आठवा, सिंपल प्रेझेंटचा रोल म्हणतो करता जर तुमचा ही, शी, इट किंवा सिंग्युलर सब्जेक्ट असेल. आता बघा ना, ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, इट म्हणजे ते, आणि माय मदर कोण आहे, तर सिंग्युलर, एक आई आहे ना आपली. मग एक आई अनुषंगाने तुम्हाला करता जर सिंपल प्रेझेंटमध्ये ही, शी, इट असेल किंवा सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर क्रियापदाला यस किंवा इयस लागतो. मग व्हिजिट क्रियापद आहे, त्याला यस हा सफिक्स लागलेला आहे, म्हणून याचा आन्सर झाला ऑप्शन नंबर 4. ओके, चला पुढे बघा. सिलेक्ट द सेंटेन्स विथ करेक्ट पंक्च्युएशन अँड कॅपिटलायझेशन. बघा, पंक्च्युएशन म्हणजे मित्रांनो विरामचिन्हे, कॉमा असेल, फुल स्टॉप असेल, किंवा आपण म्हणूया प्रश्नार्थक चिन्ह असेल, एक्स्ट्रामेटिव्ह असेल, या प्रकारचं. चला वाचूया. पहिलं काय म्हणतो ऑप्शन. अनुष्का सेड टू अक्षय. इथपर्यंत बरोबर. अनुष्का अक्षयला म्हणाली, कॅन यू ड्रॉप अनया ॲट स्कूल टुडे. आता कॅन यू ड्रॉप पूर्ण वाक्य पाहिजे ना, कॅन यू ड्रॉप कॉमा, अडखळत बोलाली का, कॅन यू ड्रॉप अनया ॲट स्कूल, नाही ना, म्हणजे पहिलं झाला चूक. दुसरं बघा, अनुष्का सेड टू अक्षय, इथपर्यंत बरोबर आहे, कॉमा, ओके, डबल इन्व्हर्टेड कॉमा. आता म्हणाली ना म्हणून हे डायरेक्ट इंडायरेक्ट स्पीचचं वाक्य आहे. कॅन यू ड्रॉप अनया ॲट, इथे ॲटला कॉमा दिला, इथे माती खाल्ली, चुकलं. थर्ड बघा, अनुष्का सेड टू अक्षय, कॉमा, नंतर डबल इन्व्हर्टेड कॉमा, कॅन यू, कशाला इथे कॅन यू, चला तिसरं बी चुकलं. आता चौथं बघा, अनुष्का सेड टू अक्षय, अनुष्का अक्षयला म्हणाली, कॅन यू ड्रॉप अनया ॲट स्कूल टुडे. आज तू अनयाला शाळेमध्ये ड्रॉप करशील का, असं अनया अक्षयला म्हणाली. मग रूल बघा, डायरेक्ट इंडायरेक्ट स्पीचचा कॉमा दिलाय, आहे का नाही, म्हणजे एक वाक्य झाल्यानंतर. रिपोर्टिंग स्पीच काय, तर कॅन यू ड्रॉप अनया ॲट स्कूल, म्हणजे रिपोर्टिंग स्पीच डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये लिहिले आणि प्रश्न विचारलाय म्हणून प्रश्नार्थक चिन्ह पण आले, म्हणजे ऑप्शन कसं आहे, ऑप्शन नंबर 4 हे आपलं बरोबर आहे. पुढे बघा, अँटोनिम फाइंड आउट करायचा. वर्ड आहे आपल्याकडे रॅश. ओके, रॅशचा अर्थ मित्रांनो, हा शब्द तुम्ही ऐकला असेल, रॅश ड्रायव्हिंग म्हणजे घाईघाईने ड्रायव्हिंग करणं, बेधडक चालवणं, आहे की नाही, त्या पद्धतीने. मग लेंथीचा अर्थ होतो लांबलचक, रिड्यूस म्हणजे कमी करणे, केअरफुल म्हणजे काळजीपूर्वक, ॲब्रप्ट म्हणजे अचानकपणे. मग रॅश म्हणजे कशीही गाडीच पळवणं, आहे की नाही, रॅश ड्रायव्हिंग आपण करणं म्हणतो. मग त्याला विरुद्धार्थी शब्द आला केअरफुल. ड्रायव्हिंग कशी करायची, केअरफुल करायची, काळजीपूर्वक करायची. पुढे बघा आता, पार्ट्स ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स हॅव बीन गिवन एज ऑप्शन. सिलेक्ट द ऑप्शन दॅट कंटेन अ स्पेलिंग एरर. स्पेलिंग एरर, ओके, हे सुद्धा स्पेलिंग एररचा प्रश्न आहे मित्रांनो. बघा, बी कॉशियस वेन यू स्ट्रोल इन दिस गार्डन आफ्टर डस्क. आता मित्रांनो बघा, स्पेलिंग एरर, आता बऱ्याच जणांना वाटतं हा प्रश्न तर नेहमी यायला स्पेलिंग एररचा, मग काय करायचं, यासाठी तयारी काय करायची. मग स्पेलिंग एररसाठी काय करायचं, न्यूजपेपर घ्या. ओके, ऑनलाईन पण मिळतील तुम्हाला खूप सारे ग्रुपवरती, आपल्या ग्रुपवरती पण आपण टाकत असतो. द हिंदू न्यूजपेपर असेल किंवा इंडियन एक्सप्रेस असेल, रोज कमीत कमी अर्धा किंवा 1 तास तरी इंग्लिश न्यूजपेपर वाचायचा.
त्याच्यामधून शब्द काढा, फिल इन द ब्लँकचे प्रश्न होतील किंवा तुम्हाला वाटेल एरर कशामधून, तर जेवढं तुमचे वाचन होईल लगेच तुम्हाला कळेल इथे डिग्री कोणची वापरली, इथे टेन्स कुठला वापरला, इथे प्रिपोजिशन टूच का आलं, इन का आलं. म्हणजे तुमचं वाचन वाढलं तर इंग्लिशचे मार्क पक्के होतात. म्हणून वाचन वाढवा. ओके, बघा आता. बी कॉशियस, सावध राहा. वेन यू स्ट्रोल इन दिस गार्डन आफ्टर डस्क. बघा, बी कॉशियस, सावध राहा. वेन यू स्ट्रोल इन दिस गार्डन आफ्टर डस्क. आता वाचन नसेल तर तुम्हाला हा स्ट्रोल हा शब्द अनोळखी वाटेल, पण या स्ट्रोलचा अर्थ होतो रमत गमत फिरणं. मग कोणतरी समजा वडील मुलाला सांगतायत बी कॉशियस, सावध राहा. वेन यू स्ट्रोल इन दिस गार्डन आफ्टर डस्क. डस्क म्हणजे सायंकाळ. सायंकाळ झाल्यानंतर ज्या वेळेला तू बागेमध्ये फिरतो तेव्हा सावध राहा. ओके, फिरतो म्हणजे रमत गमत फिरतो, स्ट्रोल करतो. मग सगळे मित्रांनो स्पेलिंग बरोबर आहे. बी कॉशियस बरोबर आहे, वेन यू स्ट्रोल बरोबर आहे, इन दिस गार्डन आफ्टर डस्क म्हणजे सायंकाळ हे बरोबर आहे. उरला फक्त नो एरर. ओके, चला पुढे बघा. अँटॉनी विचारला मित्रांनो. हे खूप सारे प्रश्न विचारायला, सगळं आपण PYQ TCS पॅटर्न घेतलेला आहे. आफ्टर मेनी ट्रायल्स, ट्रायल्स म्हणजे प्रयत्न, असंख्य असे प्रयत्न केल्यानंतर वीर मेड वन डॅश डॅश अटेम्प्ट टू हिट अ गोल. वीर मेड वन इनिशियल अटेम्प्ट. आता इनिशियल म्हणजे सुरुवातीचा. आता किती प्रयत्न केले त्यांनी? मेनी, खूप सारे प्रयत्न केले. मग त्यांनी ठरवलं शेवटचा अटेम्प्ट करू ना आपण. इनिशियल सुरुवातीचा कशाला? शेवटचा. मग असा शब्द शोधा जो शेवट सांगेल, विरुद्धार्थी होईल. फास्ट म्हणजे वेगाने, लास्ट म्हणजे शेवटचा. सापडला आपल्याला 2 नंबर. ओके, मग लास्ट हा आपला करेक्ट आन्सर आहे. ओके, चला पुढे बघा. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स आहे बघा. टेन्सवर आधारित. लास्ट नाईट, काल रात्री. फाईल लिस्निंग टू द बेड टाईम स्टोरी देव डॅश डॅश अस्लीप. बघा, लास्ट नाईट काल रात्री, फाईल म्हणजे च्या दरम्यान, काल रात्री बेड टाईम स्टोरी म्हणजे झोपायच्या गोष्टी ऐकतानाच्या वेळेला, देव डॅश डॅश अस्लीप. अस्लीप म्हणजे गाढ झोपणे. आता देव नंतर मित्रांनो बघा आता फॉलन. बघा, फॉल FALL, फॉल म्हणजे पडणे म्हणजे झोपीमध्ये पडणे. ओके, आपण म्हणतो ना झोप पसरला येतो त्याला फॉल म्हणून आपण पडलाय. फॉलचं V2 येतं फेल FELL आणि FEE3 येतं फॉलन. आता इथे जर समजा हॅव हॅज FEE3 भूतकाळातली ना, मग हॅड प्लस FEE3 असलं तर मग हे फॉलन येऊ शकलं असतं, म्हणजे पहिला ऑप्शन चुकलाय. आता लास्ट नाईट काल रात्री सांगते, मग FEE1 येईल का इथे? फॉल नाहीये म्हणजे हा प्रेझेंटचा वाक्य नाहीये म्हणजे चुकला. फॉलिंग येईल का? आता फॉलिंग केव्हा येईल बघा. वॉज फॉलिंग येत असेल म्हणजे पास्ट कंटिन्युअसची रचना असेल तर ह्या येऊ शकलं असतं, आणि वॉज पण नाही येते म्हणजे तिसरा पण चुकला. आणि फेल बघा, FALL फॉल म्हणजे पडणे, FELL फेल म्हणजे पडला. मग इथे ॲक्युरेट होतं बघा. काल रात्री सायंकाळी झोपायच्या गोष्टी ऐकताना देव गाढ झोपी पडला किंवा झोपी गेला असं आपण त्याला म्हणूया. मग ऑप्शन नंबर 4 तुमचं करेक्ट आन्सर आहे. ओके मित्रांनो, रोज या सिरीजला कंटिन्यू राहा. तुम्ही जास्त मित्रांना सुद्धा शेअर करा. ओके, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला हे जे आपले सेशन्स आहेत सर्व तुमच्या डोक्यामधून जातील, व्होकॅब्युलरी वाढेल तुमची, आणि इंग्लिशमध्ये 25 पैकी 25 मार्क तुम्हाला मिळायला मदत होईल. चला 15 बघा. क्वेश्चन नंबर. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. इफ दे गेट तिकीट्स दे डॅश डॅश टू ले नेक्स्ट मंथ. आता बघा, इफ दे गेट तिकीट्स, आता याला ऑप्शन दिलाय गोज, विल गोज, गो, विल गो. आता मित्रांनो बघा, आता गोज येईल का इथे? नाही. ओके, आता सरळ सरळ वाक्य, जेव्हा इफ न वाक्य होतं ना, जर त्यांना तिकीट मिळाले तर ते नेक्स्ट मंथ पुढच्या वर्षी लडाखला जातील. मग इफ दे गेट तिकीट्स, इफने जे वाक्य जोडलं जातं ते सिंपल प्रेझेंट नसतं आणि त्याला जोडून येणारं वाक्य सिंपल फ्युचरमध्ये असतं. आणि नेक्स्ट मंथ हा म्हणजे पुढच्या महिन्यात क्रिया होईल तर हे सिंपल फ्युचर सांगते. मग बघा, पहिला ऑप्शन चुकला. विल गोज तर कधीच नसते, आहे का नाही, म्हणजे स्ट्रक्चर चुकीचं दिले. नुसतं गो येईल का फ्युचर सांगताना? नाही. मग विल गो, ऑप्शन नंबर 4 तुमचं करेक्ट आन्सर आहे. ओके, पुढे बघा. आता सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनॉनिम, समानार्थी शब्द फाइंड आउट करायचा. ओके, ब्रॅकेटमध्ये वर्ड दिला. सॅम वॉज अ डॅश डॅश, आहे का नाही, ब्रॅकेटमध्ये मिनियन हु इंट्रोड्यूस मेनी अदर्स इन टू द ऑर्गनायझेशन. समानार्थी. सॅम वॉज अ मिनियन, सॅम कोण होता? एक मिनियन होता. हु म्हणजे ज्याने की असंख्य मेनी अदर लोकांना इंट्रोड्यूस केलं, ओळख करून दिली. कशाची? ऑर्गनायझेशन. मग या मिनियनवरून मित्रांनो, आता जरी अर्थ नाही नसला तुम्हाला तर बघा, असा व्यक्ती, असा हा सॅम नावाचा माणूस आहे, तो बाकी लोकांना त्या संस्थेची, ऑर्गनायझेशनची ओळख करून द्यायला आहे. मग हा मिनियन हा शब्द पॉझिटिव्ह आहे ना, मग असा ऑप्शन शोधायचे की पॉझिटिव्ह असेल. लीडर होता का? ओके,
लीडर सगळ्याची ओळख करून देईल का? नाही. ओके. गाईड म्हणजे मार्गदर्शन करणे, फॉलोअर म्हणजे अनुयायी, आणि सुपेरियर म्हणजे काय तर वरच्या दर्जाचा, अधिक, ठीक आहे ना, या पद्धतीचं. मग सॅम कोण होता? मिनियन म्हणजेच काय तर असा व्यक्ती जो अनुयायी आहे, जो इतरांच्या याचं अनुकरणाचा पाठिंबा करतो, किंवा जो सर्वांचं एखाद्याने काही त्याला काम सांगलं की तो लगेच ऐकतो, म्हणजे तो अनुयायी आहे. मग मिनियन म्हणजे अनुयायी. मग याला ऑप्शन आला समानार्थी शब्द फॉलोअर, आहे की नाही. चला पुढे बघा. ॲप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिवन प्रोवर्ब. बघा, अ बर्ड इन हँड इज वर्थ टू इन द बुश. अ बर्ड इन हँड इज वर्थ टू इन द बुश. वाचूया आपण काय होतं, तुम्ही पण सांगायचं बरं का. समथिंग वी माइट गेट इन फ्युचर, असं काहीतरी जे आपल्याला भविष्यामध्ये भेटण्याची शक्यता आहे, माईट भेटण्याची शक्यता आहे, इज मोर व्हॅल्युएबल दॅन व्हॉट वी हॅव. आपल्याकडे जे सध्या आहे त्याच्यापेक्षा भारी गोष्ट आपल्याला भविष्यामध्ये मिळू शकते अशी आशा आहे. दुसरं काय म्हणतं बघा, समथिंग वी ऑलरेडी हॅव, जे काही आपल्याकडे सध्या आहे ते मोर व्हॅल्युएबल, सध्या आपल्याकडे काहीतरी आहे ते खूप व्हॅल्युएबल आहे, मौल्यवान आहे, दॅन पेक्षा व्हॉट वी होप टू गेट, आपल्याला जे भविष्यामध्ये मिळण्याची जी होप आहे, आशा आहे, त्याच्यापेक्षा भारी आपल्याकडे सध्या काहीतरी आहे. मग बर्ड इन हँड आपल्या हातामध्ये येऊ शकतो 2 नंबर. पुढे बघा, समथिंग वी गेट फ्री फ्रॉम समवन इज बेटर दॅन व्हॉट वी हॅव टू बाय. बघा, समथिंग वी गेट फ्री फ्रॉम समवन, आपण काहीतरी मुक्त करायला जाणार आहोत, ते चांगलं आहे, बेटर, चांगलं आहे. व्हॉट वी हॅव टू बाय, आपल्याला जे विकत घ्यायचं आहे त्याच्यापेक्षा इतराकडे काहीतरी भारी आहे. समथिंग विच इज डिफिकल्ट, काहीतरी डिफिकल्ट आहे, अवघड आहे, टू होल्ड शुड बी पॅक्ड केअरफुली, तर धरून ठेवणं कसं अवघड जाते. मग मित्रांनो, बर्ड इन हँड इज वर्थ, वर्थ म्हणजे फायदेशीर. ओके. मग अशी गोष्ट जी तुमच्याकडे सध्या आहे ती जास्त व्हॅल्युएबल आहे, म्हणून ऑप्शन नंबर 2 आलाय. समथिंग वी ऑलरेडी हॅव, समथिंग काहीतरी, वी ऑलरेडी हॅव असं काहीतरी जे आपल्या जवळ आहे, वी हॅव म्हणजे आपल्या जवळ असणे, मोर व्हॅल्युएबल, कसं आहे, मोर व्हॅल्युएबल दॅन व्हॉट वी होप टू गेट, म्हणजे आपल्याकडे अशी काहीतरी गोष्ट आहे जी भविष्यामध्ये आपण मिळायची अपेक्षा करतोय ना त्याच्यापेक्षा भारी काहीतरी आपल्याकडे आहे. मग बर्ड इन हँड इज वर्थ टू इन द बुश. ओके, ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे. पुढे बघा, अँटोनिम अबंडंट. मित्रांनो, अबंडन्सचा अर्थ होतो एखादी गोष्ट आपल्याकडे मुबलक प्रमाणामध्ये असणं, पुरेशी असणं, अबंडंट. मग विरुद्धार्थी शोधा, जिथे तुटवडा असणं. बघा, सरप्लस म्हणजे जादाचा, समानार्थी असता सिनोनिम तर बरोबर येऊ शकला असता. स्केअर्सचा अर्थ होतो काय, तुटवडा, मग येऊ शकतं ना अबंडंटला ऑप्शन नंबर 2. पुढचा वाचूया, ब्रिलियंट म्हणजे हुशार, रिच म्हणजे श्रीमंत. नाही मित्रांनो, अबंडंटला 2nd ऑप्शन स्केअर्स हा करेक्ट आहे, विरुद्धार्थी शब्द. पुढे बघा, आता ईडीएम विचारली. वन्स कप ऑफ टी, वन्स कप ऑफ टी, सगळे PYQ TCS मध्ये विचारलेले, परत परत रिपिटेशन होता, लक्षात घ्या. वन्स परसेप्शन अबाउट समवन, परसेप्शन म्हणजे एखादी गोष्ट बघण्याकडे एखाद्याचा हेतू असणं, त्याला परसेप्शन म्हणजे तुम्हाला तुमच्या मनामध्ये जी समज आहे ही गोष्ट अशी असू शकते तर त्याला परसेप्शन म्हणतात. ओके. वन्स जनरल प्रिन्सिपल, एखाद्याचं सामान्य तत्व. वन्स हँड अर्न मनी, हार्ड अर्न मनी, एखाद्यानं कष्टानं कमावलेले पैसे, हार्ड अर्न म्हणजे कष्टानं कमावलेले पैसे. आणि वन्स चूजन ऑर प्रेफर्ड थिंग, एखाद्याने स्वतः निवडलेली, ठीक आहे नाही, किंवा चूज केलेली गोष्ट, त्याला म्हणायचं वन्स कप ऑफ टी. ओके. बघा आता, रायटिंग स्टोरीज अँड पोएम्स इज माय कप ऑफ टी. बघा, स्टोरी लिहिणं, कविता बनवणं ही माझं कप ऑफ टी, म्हणजे मी निवडलेली आहे ना, मला जे आवडतं त्यानुसार मी निवडलेलं आहे, मग त्याला म्हणायचं वन्स कप ऑफ टी. ओके. पुढे बघा आता, आउट ऑफ द गिवन ऑप्शन चूज द वन विच इज द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच ऑफ द सेंटेन्स गिवन बिलो. इनडायरेक्ट स्पीच बघा, समीर सेड, समीर म्हणाला, आय एम व्हेरी बिझी नाऊ, समीर असा म्हणाला की मी आता काय बिझी आहे. ऑप्शन आहेत बघा आपल्याकडे, बघा एकदा फास्ट क्लिक करा, ABCD वाचून घ्या पटकन, कुठला आन्सर ॲक्युरेट असणार आहे. आता बघा मित्रांनो, डायरेक्टचं इनडायरेक्ट स्पीच करत असताना काय असतं, एखादा व्यक्ती तुम्हाला म्हणला तर त्याला आपल्याला सांगायचं इनडायरेक्टमध्ये कशा पद्धतीने, की नाही, आपल्याला सांगायचं समीर म्हणाला की तो कसा होता, बिझी होता. आणि दुसरा रूल म्हणतो मित्रांनो, सिंपल प्रेझेंटचं वाक्य असेल त्याला सिंपल पास करायचं, तिथे आय एम दिले ना, मग आज समीर म्हणाला की तो बिझी होता, मग तो साठी काय येईल मित्रांनो, ही येईल. ओके. सिंपल प्रेझेंटचं काय होतं, सिंपल पास्ट होतं. मग असं बघा वाक्य, समीर सेड दॅट ही वॉर बिझी नाव, नावचं कन्व्हर्जन मित्रांनो देन होतं बरं का, मग हे आलं, नाव राहील का, नाही, चुकलं. ही वर, हा कुठला टेन्सच नाही ना वॉज नंतर, म्हणजे हा कट झाला.
ही इज व्हेरी बिझी नाव, कट झाला. आला ऑप्शन नंबर 1. ओके, बघा आता डिटेलमध्ये सांगतो तुम्हाला. आता बघा, समीर सेड, समीर म्हणाला. आता जर ऐकणारा कोणी असेल मित्रांनो तर सेडचं टोल्ड झालं असतं, सेड टूचं टोल्ड झालं असतं, सेडचं टेल झालं असतं, सेडचं टेल्स. समीर सेड टू रमेश, तर यावेळेला हे बदल झाले असते. ऐकणारा नाहीये म्हणजे जशाल तसं राहते बघा. नाही तर सेड, समीर सेड, मग सेडचं काय राहिलं, सेडच राहिलं, काही बदललं नाही. फक्त 2 वाक्य कनेक्ट करताना कुठला शब्द वापरायचा आपल्याला, दॅट हा शब्द वापरायचा, कंजक्शन वापरायचा आहे. ओके, जो की 2 वाक्याला जोडायला. से असेल तर सेज, ओके, सेजचं सेज. ऐकणारा नसेल तर लक्षात घ्या चार्ट, ऐकणारा असल्यास असा बदल होतो, ऐकणारा नसेल काहीच बदल होत नाही. आणि टेन्समध्ये बदल होतो, सिंपल प्रेझेंटचं सिंपल पास्ट होतं आणि नाव शब्दाचं काय होतं, देन, आहे की नाही. मग समीर असा म्हणाला की तो तेव्हा कसा होता, बिझी होता. मग ऑप्शन नंबर 1 सगळ्या रोलमध्ये बसले, म्हणजे ऑप्शन नंबर 1 तुमचं बरोबर आहे. ओके, तर मित्रांनो हा होता महत्त्वाचा आपला पेपर. ओके, तर मित्रांनो तुम्हाला आपला ऑनलाईन इंग्लिश स्पीकिंग कोर्स करायचा असेल तर तुम्ही मला 8208253845 या नंबरवरती कॉल करू शकता, किंवा आपली इंग्लिश ग्रामरची बॅच घ्यायची असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही मला 8208253884 नंबर या नंबरवर तुम्हाला मेसेज करू शकता किंवा कॉल करून तुम्ही मला विचारू शकता. तुम्हाला ही जी आपली जी बॅच आहे ती तुम्हाला रेकॉर्डिंग स्वरूपात आपल्या डिजिटल जे काय अकॅडमी या ॲपवरती सुद्धा मिळणार आहे.